आज मी भरपूर प्रोटीन असलेली आणि नॉनव्हेजलाही मागे पाडेल अशा भन्नाट चवीची मस्त अशी सोया मसाला भाजी तयार केलेली आहे आणि अप्रतिम चव झालेली होती ह्या सोया मसाल्याची। तर कशी करायची आहे आता ह्याची रेसिपी बघूयात। तर इथे मी सोया मिनी चंक्स घेतलेले आहेत, अगदी हे छोट्या आकाराचे असतात। तर हे घेतलेले आहेत साधारणतः 1 वाटी। तर एका बाउलमध्ये मी 1 वाटी सोया चंक्स काढून घेतले आहेत आणि 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर मी स्वच्छ पाणी घालून गॅसवर आता 5 मिनिटं उकळून घेणार आहे। म्हणजे ह्याला उकळी आली म्हणजे मग गॅस बंद करून द्यायचा आहे आणि 5 मिनिटं मुरू द्यायचं आहे ह्याला। तर सोया चंक जे आहेत ते छान मुरले जातात तोपर्यंत इकडे मी फोडणीसाठी लागणारं जे साहित्य आहे ते चिरून घेत आहे। तर इथे 1 मोठा कांदा घेतलेला आहे, 1 टोमॅटो, थोडी कोथिंबीर आणि 5 ते 6 काजू मी भिजत घातलेले होते। तर टोमॅटो आणि काजूची मी पेस्ट करून घेते, म्हणजे जो मसाला आहे तो खूप छान तयार होतो। तर 5 मिनिटांमध्ये हे सोया चंक जे आहेत ते छान मुरले आहेत, भिजलेले आहेत आणि आता मी इथे चाळणीमध्ये काढून घेतले। तर पाणी पूर्ण त्यातलं निथळून गेलेलं आहे। आता एका पॅनमध्ये मी 1 मोठा चम्मच तेल घातलेला आहे। कांदा पण अगदी बारीक चिरून घेतला आहे, उभा आडवा असा बारीक चिरून घ्यायचा। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी घालून घेतलं। जिरं मोहरी छान असं तडतडलं की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे आणि कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत थोडा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच मी आले लसूण पेस्ट घालून घेतली आणि आले लसूण पेस्ट सुद्धा छान परतून घ्यायची आहे। त्यानंतर आता इथे मी टोमॅटो आणि काजूची जी पेस्ट तयार केलेली होती तर ती घालून घेतलेली आहे। काजू घातल्यामुळे भाजीला छान अशी चव येते। मसाला 2 ते 3 मिनिटं मी छान असा परतून घेतला आहे। त्यामध्ये आता चवीनुसार 1 चम्मच तिखट घातलेला आहे, 1 चम्मच काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे, अर्धा चम्मच धणे जिरे पावडर, पाव चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं। सर्व मसाले जे आहेत ते छान असे परतून घ्यायचे आहे ह्या मसाल्यामध्ये। मसाले जे आहेत ते छानपैकी परतून झालेले आहेत। आता ह्यामध्ये मी 1 चम्मच किचन किंग मसाला घातलेला आहे। तर किचन किंग मसाल्यामुळे कुठल्याही भाजीची चव खूप मस्त अशी येते। त्यानंतर आता ह्यामध्ये मी थोडं पाणी घालून घेतलेलं आहे। मला फार मसाला तयार करायचा नाही आहे, फार ग्रेव्ही तयार करायची नाही आहे, तर अगदी थोडं पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर हा मसाला जो आहे तो छान परतून घ्यायचा आहे। तर झाकण ठेवून मी 2 मिनिटं मस्त असा हा मसाला तयार होऊ दिलेला आहे। बघू शकता छान असा हा मसाला तयार झाला आहे। त्यानंतर आता ह्यामध्ये हे सोया चंक जे होते ते घालून घेतलेले आहेत आणि पुन्हा परतून घ्यायचं आहे। सोया चंक्समध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात, हे प्रत्येकांनाच माहिती आहे। तर आपण अशा प्रोटीन असलेल्या सोया चंक्स किंवा सोया ग्रॅन्युअल्सची भाजी तयार करू शकतो किंवा भुर्जीसुद्धा तयार करू शकतो। झाकण ठेवून अगदी मंद आचेवर 5 मिनिटं मी ही भाजी शिजू दिलेली आहे। त्यानंतर वरून हिरवीगार भरपूर कोथिंबीर घालायची आहे। तर खूप छान असा हा सोया चंक्स मसाला तयार झालेला आहे आणि खूप भन्नाट चव झालेली होती ह्या मसाल्याची। तर आजची ही तुम्हाला सोया चंक मसाल्याची रेसिपी कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशा छानशा पौष्टिक आणि हेल्दी रेसिपीज सोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा। धन्यवाद।